नमस्कार. आपण पाहत आहोत नाशिक जनमत, नाशिक शहर व जिल्ह्यातील ठळक घडामोडी. पाहत रहा नाशिक जनमत. प्रभाग क्रमांक 12 मधील राष्ट्रवादीच्या उमेदवार डॉक्टर हेमलता पाटील यांचा नाशिक महानगरपालिका निवडणुकीमध्ये दणदणीत विजय झालेला आहे आणि विजयानंतर आपल्या मतदारांचे त्यांनी आभार देखील मानलेले आहे. संभाजी चौक येथील क्रांतीनगर या भागामध्ये त्यांनी मतदारांच्या आभार मानण्यासाठी त्या गेल्या होत्या. यावेळेस त्यांनी सप्तशृंगी माता मंदिरामध्ये देवीचे दर्शन घेतले व मतदारांचे आभार देखील मानले. त्याचप्रमाणे मतदारांनी त्यांच्या फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये त्यांचे स्वागत केले. महिला वर्गाने त्यांचे औक्षण केले. दरम्यान त्यांच्या विजयामुळे क्रांतीनगर तसंच प्रभागामध्ये मोठा आनंद व्यक्त केला जात आहे. त्यांना नाशिक महानगरपालिकेच्या कामाचा अनुभव असल्याने विकासाची गंगा ते प्रभागात आणणार आहेत. त्यांच्या विजयासाठी किशोरभाऊ घाटे तसंच मित्रमंडळांनी प्रयत्न केले व त्यांची विजयश्री खेचून देखील आणली. त्यांच्या विजयश्रीने क्रांतीनगर भागातील महिला व पुरुष वर्गामध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. मोठ्या प्रमाणात फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये आनंदाचा जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी किशोरभाऊ घाटे तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. दोन मिनटं थोडंच आहे. आज क्रांतीनगर परिसरातील बंद कर. आज या ठिकाणी क्रांतीनगर परिसरातील सर्व नागरिक, सर्वजण माझ्या परिवारातील आपण सदस्य आहात आणि त्या भावनेतून आपण माझ्या पाठीशी उभे राहिले. विशेषतः आमचे बंधू किशोरभाऊ घाटे यांनी मला जी मदत केली, त्यांच्या टीमनी मदत केली आणि बाकी सगळे इथले सीमा असतील, बबू असतील आणि सगळे किशोरभाऊंच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण एकजुटीने माझ्या मागे उभे राहिला. मी आपले मनापासून आभार मानते आणि एकच तुम्हाला शब्द देते की तुम्ही जे जे सांगाल किशोरभाऊ, ज्या पद्धतीच्या अपेक्षा तुम्ही आमच्याकडून व्यक्त कराल त्या सगळ्या निकषावर उतरण्याची मी संपूर्णपणे प्रयत्न करीन आणि मी सतत आपल्या सोबत राहीन. एवढंच मी या ठिकाणी आपल्याला सांगते.